नीती गेली नित विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून मित्रांनो, मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण की एक मुलगा शिकला ना, तो एकटाच शिकतो, पण जर एक मुलगी शिकली ना, अख्ख्या घराला शिकवते. म्हणून या देशाला शिकवा, या साक्षरता वाढवा. पण आज आमच्या मुली इतक्या शिकल्या की माता सावित्री गर्भातच मारायला लागल्यात. हेच का हो सावित्रीचं शिक्षण? हेच का? सावित्रीबाईने आपल्यासाठी काय नाही केलं? एवढा अन्याय सहन केला, अत्याचार सहन केला. कुणासाठी? त्या मुलींसाठी. आज मी बोलू इच्छिते, आज आपल्या मुली आहेत. आज ग्रामपंचायत पासून ते राष्ट्रपती पदापर्यंत आज मुली आहेत. कोणामुळे? फक्त सावित्रीबाई फुलेमुळे. आज जर विचार केला तर खरंच सावित्रीबाई फुले नसत्या तर काय झालं असतं? खरंच माताजी जाऊ नसत्या तर काय झालं असतं? याचा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं वाटतंय बांधवांनो. खऱ्या अर्थानं आज अजून सुद्धा खेड्या गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये भेदभाव केला जातो. पण आज आमचं भाग्य इतकं मोठे की आमच्या आई वडिलांनी भेदभाव न करता आज आम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला पाठवले बांधवांनो. खरं तर आज जर सावित्रीबाई फुले नसत्या तर आज आपल्याला सगळीकडे पुरुष प्रधानच संस्कृती पाहायला भेटली असती. आज उंबऱ्याच्या बाहेर आज आम्हाला यायची परवानगी सुद्धा नसती. आज आम्ही वाचल्याच नसत्या, वाचल्याही असल्या तर आज आम्ही शिकल्याच नसत्या. खरं तर